नमस्ते मित्रांनो, कसे आहात? तर हे बघा, इथे घास टाकायचं काम चालू आहे गुड मॉर्निंग। तर हे बघा, इथे मेथी घास टाकण्यासाठी असे वाफे केलेले आहेत आणि नंतर इथे मेथी घास टाकत आहोत। तर इकडे माझे सासरे आहेत, ते वावर बांधत आहेत, म्हणजे जे मेथी घासाचे जे वरबा आहे तो वरबा असा उंच करून घेत आहेत, जेणेकरून पुढे पाणी भरताना म्हणजे बी इकडं तिकडं जाऊ नये किंवा व्यवस्थित असं पाणी भरावं। आणि इथे हे आमच्या गावातले जे काका आहेत ना, तर त्यांना आम्ही घास टाकण्यासाठी इथे बोलवलेले आहेत, कारण की ते पहिल्यापासून घास टाकण्यामध्ये खूप एक्सपर्ट आहेत। म्हणजे आमच्या इथे कोणाचा पण मेथी घास जर टाकायचा असेल ना, तर हेच काका येत असतात। आणि मला मेथी घास टाकण्यासाठी थोडासा उशीरच झाला आहे, कारण की थंडीमध्ये मेथी घास टाकतात, जानेवारी फेब्रुवारीमध्ये मेथी घास टाकतात, पण मग शेत रिकामं नव्हतं, मग त्याच्यामुळे मी आत्ताच मेथी घास इथे करत आहेत। आणि हे बघा, इकडे आहेत लसूण पण थोडा उशिरा झाला आहेत। आणि हे बघा, इकडच्या साईडला मला गवार, भेंडी किंवा जे माझे घरामधले भाजीपाला आहे तो मला टाकायचा आहे। आणि इकडे दशरथ घास पण बघा, हा पण अगदी छान असा झालेला आहे। तर हे बघा, हे काका आमच्या इथे आहेत ना, कोणाचा पण घास टाकायला त्यांना जर बोलवलं ना तर ते येतात। तर आमच्या इथे फिल्टर प्लॅन आहेत, त्या फिल्टर प्लॅनमध्ये ते कामाला आहेत आणि मग ते असे सकाळच्या वेळेस इथे घास टाकण्यासाठी आलेली आहेत। आणि हे बघा, इथे माझे सासरे जे आहेत ते वावर बांधत आहेत आणि हे जे काका आहेत ते घास टाकत आहेत। आणि इकडे बघा, ह्या ज्या कोंबड्या आहेत ना, त्या उखिरड्यावरच्या शेणामधल्या ज्या अळ्या आहेत ना, ते खायचं काम करतात आणि शेणखत पण असं भुसभुशीत करण्यामध्ये मदत होते त्यांच्यापासनं। तर हे बघा, आणि दुसरं एक, त्या कोंबड्या अंडी पण देतात, तो पण एक फायदा आहे। आणि इकडे पण हे बघा, माझ्या बकऱ्या बघा कशा मस्तपैकी कुटी आहेत ना, तर कुटी खात आहेत। आणि इकडे बकरीचं छोटंसं पिल्लू पण जे आहेत ना, बोकड आहेत ना, तो पण मस्तपैकी असा बसला आहे। आणि इकडे बघा, हा आमचा आहे टॉमी पण मस्त ओट्यावर बसला आहे। हा ओटा माझा नाही आहेत, आमच्या शेजारच्यांचा आहे, तर त्याच्यावर मस्तपैकी असा बसलेला आहे। आणि हा इकडे दशरथ घास बघा, थोडासा सावलीमध्ये आहे आणि त्याला भिंतीचा गारवा पण आहे, त्याच्यामुळे तो छान झाला आहे। आणि इकडे ही आमची अरोमा, आणि अरोमाच्या शेजारीच आहेत आमची, म्हणजे मी बसवलेली खुडूक कोंबडी, ती अंड्यावर बसलेली आहे। ती काही उठत नाहीयेत, तिला बळच उठवावं लागतं, मग ती बाहेर जाऊन चारा वगैरे खाऊन पुन्हा तिच्या अंड्यावर येऊन बसते। तर हे बघा, इथे मस्तपैकी ते अंड्यांवर बसली आहेत, कारण की ही जी कोंबडी आहेत ना, खूपच चांगली आहेत। आणि इकडे बघा, तुम्हाला इथे दिसत आहेत की मी इथे जे तांदूळ आहेत ना, ते तांदूळ धुवून वाळू घातले आहेत आणि आता ह्या तांदळापासून आपण बनवणार आहोत तांदळाचं पीठ।
म्हणजे मी मुलांना धिरडे वगैरे करत असते किंवा इडलीला ह्या सर्व यांना तांदळाचं पीठ मग अशा पद्धतीनं धुवून वाळू घालत असते आणि नंतर मग ते गिरणीमध्ये व्यवस्थित दळून त्याच्यापासून मला जे पण बनवायचं आहे ते बनवत असते। आणि मी हे गोठ्यामध्ये घातलेले आहेत, बाहेर नाही, कारण की बाहेर जर तांदूळ जर वाळत घातलेत ना तर कोंबड्या सर्व खाऊन टाकतील। तर हे बघा इकडे गोठ्यामध्ये पण ज्या गायी आहेत ना त्या पण मस्तपैकी त्यांचा जो चारा आहे तो खात आहेत। आणि इकडे बकऱ्या पण, बकऱ्यांना मी पुन्हा एक एक टब भरून आणलेला आहेत, कारण की मी बकऱ्या रोज रोज अशा मोकळ्या चरण्यासाठी सोडत नाहीयेत, तर त्या कुटीच खातात, म्हणजे सर्व जे मिक्स कुटी करते गायींसाठी ती कुटीच बकऱ्या खात असतात। आणि कोंबड्या पण बकऱ्यांच्या अवतीभोवती जे दाणे पडलेले असतात ना, म्हणजे बकऱ्यांना मी जे फीड देते त्या फीडमधनं खाली सांडलेलं जे धान्य आहेत ना ते कोंबड्या खात असतात। तर हे बघा इथे मी आली आहे बँकेमध्ये, थोडंसं काम होतं त्यासाठी आम्ही बँकेमध्ये आलेलो आहोत। आणि उद्या शिवरात्र असल्यामुळे थोडेसे साबुदाणे आणि शेंगदाणे किंवा इतर जो किराणा आहे तो मला थोडा इथे घ्यायचा होता, त्यासाठी आम्ही रोडला आलो आहोत। तर बघा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा।